महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपल्या साऱ्या शिवसेना प्रमुख शिवसेना परिवाराच्या मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे यांना वंदन करतो. शिवसेना ज्यांनी या घाट माथ्यावर ताई वाढवली, आम्हाला अर्ध्या चड्डीत असताना ज्यांनी शिवसेना शिकवली, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी मंत्री सन्माननीय नामदार शाबीरभाई शेख यांनाही वंदन करतो. आज आमच्या या शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये नारायणगावच्या या आई मुक्ताईच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब ठाकरे युवासेना प्रमुख, शिवसेनेच्या सगळ्या नेतेगणांच्या आदेशान्वये आज खरं तर अगदी कमी कालावधीत म्हणजे शॉर्ट नोटीसवरती आम्हाला ज्यांनी तातडीने निरोप दिला हे आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख सन्माननीय सुरेश भाऊ भोर. खरं तर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय विशाखाताई राऊत येणार होत्या, परंतु कौटुंबिक अडचण आणि काही कोर्टाचं काम याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. पण त्यांचा निरोप घेऊन किंवा त्या सगळ्यांच्या सोबतीनं काम करण्याने शिवसेनेच्या लढवय्या ज्यांनी मासाहेबांपासून शिवसेनेसोबत राहिल्या, काम केलं आणि आज सगळ्यात ज्येष्ठत्वाचा मान ज्यांच्याकडे जातो त्या महाराष्ट्र सचिव महिला आघाडी सन्माननीय रंजनाताई निवाळकर, त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका खरं तर त्या पुणेरी आहेत आणि पुण्याचा माणूस पुण्याची ताई कुठेही गेली तरी खूप बदलून पडते. त्या आमच्या भगिनी संपर्क संघटिका मेघनाताई काकडे, आमच्या दुसऱ्या भगिनी आमची रंजनाताई, अर्थात तुमची मुंबईकरांची नगरसेविका दीपमालाताई बडे, त्या देखील पुण्याच्या संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्यांना डॉक्टर मॅडम आश्चर्य वाटेल, जुईलीताई शेंडे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. मुंबईपासून स्वतःच गाडी चालवत आल्या आणि किती अडचणीमध्ये स्वतः गाडी चालवत्या त्या निरीक्षिका जुईलीताई शेंडे. त्याचप्रमाणे जरी कोकणातल्या असल्या तरी परंतु या पुण्याच्या विशेषत्वानं खेड शिरूरच्या मातीशी ज्यांचं खूप घट्ट असं नातं आहे आणि घाटकोपरला राहत असल्या कारणानं जुन्नर आंबेगावकरांशी एक प्रेमाचा त्यांचा संवाद आहे. त्या नगरसेविका सन्माननीय स्नेहलताई मोरे, खरं तर मोरे परिवार या मातीशी खूप घट्ट त्यांचा संबंध आहे. त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका आणि सहसंपर्क महिला आघाडी संघटिका आमची बुलंद तोप आमच्या भगिनी विजयाताई शिंदे, आदरणीय उपजिल्हा प्रमुख सन्माननीय शरदांना, त्याचप्रमाणे दुसऱ्या आमच्या घाटकोपरच्या उपविभाग संघटक कमलताई चिंचपुरे, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मंदाताई दांगट, नारायणगावच्या प्रथम नागरिक डॉक्टर शुभदाताई वावळ, आमच्या जुन्नरच्या डॉक्टर उपजिल्हा संघटिका डॉक्टर पुष्पलताताई शिंदे, तालुका संघटिका सन्माननीय ज्योत्स्नाताई महाबरे, आदरणीय आंबेगावच्या म्हणजे म्हणायला आंबेगावच्या पण आमच्या प्युअर जुंदरी असलेल्या आमच्या भगिनी आमच्या सुरेखाताई निघोट, महिला आघाडी संघटक आंबेगाव तालुका, आमच्या शोभाताई पाचपुते, आमच्या सर्व उपतालुका संघटिका आदरणीय मंजुषाताई आहेत, आमचे मंगल अक्का आहेत, आमच्या सुनीताताई गाढवे. कदाचित तुम्हाला सगळ्यांना आपण यूट्यूबला प्रचंड जोशामध्ये जे आपले बंधू आणि जी गाढवे साहेब खूप चांगल्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजींची बाजू, शिवसेनेची बाजू भक्कमपणाने मांडतात, ते उपनेते आणि आपली तोप शिवसेनेची आदरणीय अनिजी गाढवे यांच्या मातोश्री सुनीताताई गाढवे, आमच्या डॉक्टर अनुष्काताई शिंदे, कांचनताई, कदाचित माझ्याकडून नावं राहू शकतात, सन्माननीय जिल्हा प्रमुख सुरेश भाऊंचं खूप त्यांनीच निरोप दिला, त्यांचं नाव आणि कालपासून आपली सगळी बडदास्त ठेवायचं कामच ते करतायत. सुरेश भाऊंचं खूप चांगलं सहकार्य असतं. मीराताई भालेराव, सविताताई गायकवाड, साधनाताई मोरे, कांचनताई, कुंदाताई, छायाताई डावकर, आमच्या मांजरवाडीच्या सरपंच सारिकाताई गायकवाड, माजी सरपंच मनीषाताई मुळे, खरं तर खूप साऱ्या भगिनी वर्ग पितृपक्ष रात्री निवडकरांनी तुम्हाला आमच्या मला ताई सांगितली ना, तिने सांगितलं की आमच्याकडे पितृपक्षामध्ये आमच्या भगिनींना दिवसभर राबता आणि स्नेहलताई खूप काम असतं, पण आज
तुम्ही येणार आहेत म्हटल्यावरती आमच्या सगळ्या भगिनी घरातलं काम धाम टाकून बऱ्या खूप मोठ्या उपस्थित राहिल्या. त्यांच्या सगळ्यांसाठी मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजूया. खर तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सहचारिणी म्हणून आदरणीय रश्मी वहिनी महिला आघाडीचं काम खूप उत्तम पद्धतीनं पाहतायत आणि त्यांची ही सगळी मुंबईची टीम आज तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी म्हणून मुंबईवरून या ठिकाणी खास करून तुमच्या भेटीसाठी मी तुमच्याशी बोलण्याकरता आल्यात. खरं तर आम्ही पुरुष वर्ग म्हणजे आमची फादर बॉडी बाजूला बसायचं, पण रंजनाताईंनी सांगितलं की तुम्ही थोडंसं सुरुवात करा म्हणून बोलतोय. खरं तर ताई, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अमोलजी कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते आणि त्यांना प्रचंड मेहनतीनं खऱ्या अर्थानं जर बळ दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त शिवसैनिकांनी दिलं. प्रत्येक बूथवरती तुम्हाला पटणार नाही, आमच्याकडे 356 बूथ आहेत 195 जुन्नर विधानसभामध्ये आहेत. त्या 356 बूथवरती सगळ्यात अधिकची मेहनत जर कोणी केली असेल आमचे उप जिल्हा प्रमुख शरदांना चौधरी आहेत, आमच्या सगळ्या माता भगिनी, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, आपली जी कार्यकारिणी आहे सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, शिवसैनिकांनी मेहनत घेतली. त्याचं कारण असं होतं, इथं मंदाताई देखील आहे, खूप मेहनत आदरणीय दांगड साहेबांपासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत मेहनत घेतली. आज खरं तर त्याचं कारणही असे, शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना या काळात त्यांच्या आजारपणाच्या काळात जे दुःख देण्याचं काम ज्या गद्दारांनी केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी खरं तर आम्ही प्रचंड मेहनतीनं यावेळेला तुतारीचं काम केलंय आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना तालुक्यामधून 1,08,119 इतकी मतं पडले. आणि माझी खात्रीनं सांगतो ताई की या 1,08,119 मध्ये शिवसेनेचा वाटा हा 70,000पेक्षा जास्ती मतांचा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणानं आणि मी तुम्हाला आकडेवारी देखील देईल की मागच्या आदरणीय दांगड साहेब 1990 ला लढले, त्याच्यानंतर 95 ला आमदार झाले, 99 ला आमदार झाले. त्या काळापासून शिवसेनेचा मतदानाचा टक्का हा या तालुक्यामध्ये फक्त विधानसभेला, लोकसभेला खूप आहे, विधानसभेला प्रत्येक वेळी आपला उमेदवार भले निवडून आलाही नसेल परंतु 60,000पेक्षा अधिकचं मतदान हे या तालुक्यातील विधानसभेच्या उमेदवारांनी घेतलेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला त्याहूनही अधिक मतदान आहे. आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीला आमचं शहर नसतं, जुन्नर शहर, ते जरी सोडलं तरी प्रत्येक वेळच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचं मतदान हे साधारणतः 70,000च्या आसपास आहे. शहराचं मतदान वेगळं आहे. या तालुक्यामध्ये एक नगर परिषद आहे जुन्नर, जुन्नर नगर परिषदेमध्ये 3 वेळेला नगराध्यक्ष शिवसेनेचा राहिलेला आहे. पंचायत समिती जुन्नर वरती 3 वेळेला सभापती म्हणून शिवसेनेचा माणूस, शिवसेनेचा सभापती आपण तिथं बसवलाय. कारखान्यामध्ये आमच्या शरदांना 2-3 टर्म या ठिकाणी स्वतः संचालक राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला कारखान्यामध्ये 3-4-5 संचालक आपले कारखान्यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये. नुकतीच 2023ला बाजार समितीची निवडणूक झाली आणि त्या सहकाराच्या निवडणुकीमध्ये स्वतः मी, आपले शिवसहकार सेनेचे भास्कर शेठ गाडगे, आणि खरं तर सहकारामध्ये कुठेही राजकारण पाहिलं जात नाही म्हणून इतर तालुक्यातील नेत्यांना देखील सोबत घेऊन आम्ही पॅनल केलं होतं. असं सगळ्यांना वाटत होतं की सहकारामध्ये शिवसेना टिकू शकत नाही, परंतु सगळ्यांनी खूप मदत केली. शेतकऱ्यांना बदल हवा होता, थोडंसं चुकलं, अन्यथा आपलं पॅनल 100% तिथे आलं पाहिजे होतं. 5 जागा या शिवसेना आणि इतर पक्षांच्या म्हणजे अँटी काँग्रेस किंवा आता राष्ट्रवादीचं तिथं सभापती आहे त्यांच्या विरोधात आपण 5 जागा निवडून आणल्या. तालुक्यामध्ये 2 नंबरची मतं, ज्यांनी 20 वर्ष सभापती म्हणून काम केलं त्यांच्या विरुद्ध त्यांना 527 मतं आहेत आणि मला 2 नंबरची मतं म्हणजे 491 मतं आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सहकारामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं असं काम केलेलं आहे. खरं तर विधानसभेची निवडणूक लागली मध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा विचार घरोघर पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आपल्याला एक कार्यक्रम दिलेला होता. भगवा सप्ताह प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण संपन्न करायचा. आमच्या तालुक्याचे संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे असतील, आमचे सर्व सहकारी आदरणीय शरदांना असतील, आमचे सर्व विधानसभा संघटक बाबूभाऊ पाटे, आम्ही सगळ्या मंडळी शक्य तितक्या गावगाड्यामध्ये वाडी वस्तीवर जाऊन आपला भगवा सप्ताहाचं कारण मीमांसा किंवा भगवा सप्ताह आपण का करतोय, गाव तेथे शिवसेनेची शाखा, घर तेथे शिवसैनिक, या सगळ्या गोष्टी आपण घराघरापर्यंत गावागावापर्यंत जाऊन पोहोचवण्याचा कार्यक्रम केला. त्या अगोदर हे जे महायुतीचं सरकार आहे
त्यांचे जे काय आवाज कमिटी, त्यांचे जे काय भांडाफोड करायचं होतं, होऊ दे चर्चा, यासाठी देखील मी स्वतः, आम्ही सगळेजण प्रत्येक गावातील आमच्याकडे 144 ग्रामपंचायती आहेत. छोटे छोटे गावं जर धरली तर 190हून अधिक गाव आहेत. त्या सगळ्या गावांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण ताई तुम्हाला सांगतो, आमची प्रत्येक माता भगिनी असेल किंबहुना आमचा शिवसैनिक असेल वाड्या वस्त्यांवरचा, त्या सगळ्यांचं म्हणणं आम्हाला हेच आलं, आता आम्ही खूप दिवस इतरांसाठी काम केलंय, आता या तालुक्याला कोणत्याही परिस्थिती मशालीला तिकीट हवंय, विधानसभेला 100% मशालीला तिकीट पाहिजे. आणि आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की या शिवजन्मभूमीवरती, शिवनेरीवरती पुन्हा एकदा भगवा फडकला पाहिजे. ते स्वप्न आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं या ठिकाणी संपन्न करायचंय. आणि त्यासाठी मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही, आपल्याला वेळ द्यायचा आहे. माझी माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही सगळ्याजणी एवढे एकदम मला सापडणार नाही, म्हणून तुम्हाला आज विनंती करतो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला म्हणजे युती सरकारला मतांची कडकी आली, म्हणून त्यांनी बहीण लाडकी केली आणि 1,500 रुपये की काय तुमच्या पुढे टाकायचं काम केलंय. खरं तर माझ्या बायकोनी, मी आता प्रपंचातलं फार पाहत नाही, पण 4 दिवसापूर्वी थोडा लवकर घरी गेलो आणि म्हणून ती चर्चा करत होती. तिने सांगितलं खोबऱ्याचा भाव हा होता, आता इतका भाव झालाय, तेलाचा भाव आता इतका भाव झालाय. म्हणजे भाव, डॉक्टर मॅडम आम्हाला भावाशी काय म्हणतात काही संबंध येत नाही तसा, कधी किराणा भरायला जायचं नाही. पण तिने जे अर्थशास्त्र सांगितलं त्याच्यामुळे हे लक्षात आलं की या युती सरकारने तुमच्या खिशातून पहिले पैसे काढलेत आणि नंतर तुम्हाला 1,500 रुपयाची काय बहीण भेट म्हणतायत. खरं तर सक्का भाऊ, सावत्र भाऊ हे सगळं करतायत. मी मागेही त्यांना विनंती केली होती, आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला. आता ह्या बहिणी लाडक्या झाल्या, पण ज्या भाच्याचं तुम्ही मागच्या 4-5 वर्षात वाटोळं करून टाकले, केंद्रामध्ये 14 पासून आपण आहात, कुठे आमच्या भावांना भाच्यांना रोजगार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा सगळ्या जणींनी. 1,500ला बोलू नका, दुसऱ्यालाही सगळ्यांना सांगा, ज्या भगिनी आपल्या घरी असतील त्यांनाही सांगा 1,500नी काय होत नाही. सिलेंडर कुठं नेऊन ठेवलाय, महागाई किती वाढवली, रोजगाराची परिस्थिती काय, या आमच्या सगळ्या माय मावल्या खरं तर शेतात काम करणाऱ्या रंजनाताई, दिवसभर काबाड कष्ट करायचं, मेहनतीनं कमवायचं आणि कुठं आमच्या टोमॅटोला बाजार यायला लागला की कुठेतरी शेतीमालाला 2 रुपये मिळायला लागले. आमच्या टोमॅटोला मागच्या वर्षी खूप चांगला बाजार मिळत होता, 2,500-3,000 रुपये. आता तुमच्या शहरामध्ये तुम्हाला तो टोमॅटो महाग वाटतो, पण इकडे आम्ही काम करताना ज्या पद्धतीनं हालापेष्टा आमच्या माय माऊल्यांना सहन करायला लागतात. सकाळी ही माय माऊली पहाटे उठते, धुनी भांडी करायची, जनावरांसाठी चारा आणायचा, धार काढायची. त्या दुधाची इतकी वाईट अवस्था होती. आदरणीय उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला साधारण 32-35 रुपये प्रति लिटर दुधाचा भाव होता. या सरकारच्या काळामध्ये दुधाचा भाव 26-27 रुपये आला. नंतर म्हणाले अनुदान देतो, अनुदानाचा देखील तपास नाही. मागे आदरणीय उद्धवजींनी कुटुंब प्रमुख असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. त्याच काळामध्ये आदरणीय उद्धवजींनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जे रेग्युलर कर्ज फेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी देखील साधारणतः 50,000 रुपये त्यांनी परत देणार, ज्यांनी कर्ज फेड केली प्रामाणिकपणाने त्यांना. पण तेही 50,000 रुपये अजून आपल्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. म्हणजे अशा प्रकारच्या फसव्या गोष्टी आहेत. आमच्या मायमावल्यांना माझी दुसरी विनंती आहे, तुम्हाला 1,500 रुपये देतात, नको त्या गोष्टी आता देवाला फुकट न्यायचं काम असेल. बघा ना, म्हणजे ते आमचे इंदुरीकर बाबा सांगत असतात, आंधळ्याकडे चिल्लर मोजायला. आमचे ज्येष्ठ लोक ज्यांना खरं तर मोफत तुम्ही आरोग्य सेवा दिली पाहिजे म्हणतात आहे, त्यांच्यासाठी काही एसटी ना, अरे ते एसटीत चढताना पुढे पडलं बिचारं, काय पायाला हाताला झालं तर त्याला उलट दवाखान्याचा खर्च वाढेल. आमच्या माय माऊलींना काय द्यायला पाहिजे, तुम्ही सिलेंडर मोफत द्या ना. तुम्हाला जर आमच्या माय माऊलींसाठी काय करायचं तर सिलेंडर मोफत द्या. आमच्या भगिनींना तुम्ही संरक्षण द्या. बदलापूरची घटना लाज वाटायला लावणारी अशी घटना आहे. मी खरं तर त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये निषेध केला. काळ्या फिती बांधून आदरणीय पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आमच्या भगिनींचं संरक्षण, आमच्या छोट्या मुलींचं संरक्षण हे करू शकत नाही आणि ते आपल्या पुढे काहीतरी तुकडा टाकून मताची भीक मागतायत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आताच्या सरकार सारखं फसवं सरकार आजपर्यंतच्या या भारत देशाच्या इतिहासामध्ये कधी आलेलं नाही. आपल्या हक्काचे रोजगार खरं तर त्या गुजरातला जातात आणि लाज वाटली पाहिजे आताच्या महायुती सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना की ही मंडळी देखील कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती भाष्य करत नाहीत. फॉस्कोन सारखा एक अत्यंत मोठा प्रकल्प जो आमच्या चाकणमध्ये होणार होता,
आमच्या गावगाड्यातल्या काही तरुणांना नोकऱ्या लागल्या असत्या तर त्यांचा तो वेदांता फॉस्कॉन सारखा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय. खूप सारे प्रकल्प आज गुजरातमध्ये जात आहेत आणि हे त्यांचेच भाटगिरी करतायत. दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. त्याच्यामुळं माय माऊल्यांना माझी विनंती आहे, कोणत्याही प्रकारे चुकीच्या अफवांना बळी पडू नका. हे 1,500 रुपये येतात ते त्यांच्या बाचे नाहीत, हे तुमच्याच घरातून काढलेले आहेत. ती सन्मान योजना आहे. कदाचित तुम्हाला त्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये एक वेगळं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक खताच्या गोणीवरती भारतीय जन उर्वरक परियोजना म्हणून बीजेपीचा सिम्बॉल आहे. खताच्या प्रत्येक गोणीवरती पैसे आम्ही देतो. फोटो मोदींचा आहे. अत्यंत दुर्दैवी आणि नालायकपणाचा कळस असलेली गोष्ट आहे. आज खतांचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा जीव जातोय. मागे मी सांगितलं टोमॅटो सारखा आमचा एक पीक जे हक्काचं आहे आमच्या जुन्नर तालुक्याचं. आमच्याकडे MIDC नाही, त्याच्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नाही. दुधाचे भाव खाली, टोमॅटोचे भाव खाली, कांद्याचे भाव वाढायला लागले की निर्यात बंदी करायची. या सगळ्या याच्यातून माझी माय माऊल्याला विनंती आहे, भूलथापांना बळी पडू नका. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब, काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 100% येणार आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यासाठी कटिबद्ध राहा. खरं तर मला वाटतं मी खूप बोललो, पण शेवटी काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या देखील आपल्याला सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आपण सगळ्या जणी खूप मोठ्या संख्येने आलात. वाणी साहेब, पहिल्यांदा आम्ही वरच्या हॉलमध्ये आमच्या 150 भगिनी येतील किंवा आज पितृपक्ष आहे आणि त्यामुळे खूप कमी भगिनी येतील असं अपेक्षित असल्यामुळे पहिला कार्यक्रम वरती होता. नंतर भगिनींची उपस्थिती पाहता हा कार्यक्रम या हॉलमध्ये घेण्यात आला. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. खरं तर निवाळकरताई, मेघनाताई, जुईलीताई, आदरणीय मोरेताई, आपण सगळ्या जणी, दीपमालाताई आमच्याच आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काय विशेष आभार मानण्याचं काही कारण नाही. आपण सगळ्या जणी मुंबईवरून आलात. आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना जुन्नरच्या वतीनं मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गौरव.